मॉर्निंग मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग यूट्यूब चॅनलवरती। तर महाकुंभवरून जेव्हापासून आपण आलोय तेव्हापासूनच ते हल्दी आणि लग्न खावणच दिवस चालले आणि काल असंच मावशीच्या वस्तीला आलतो। तर मावशीच्या मुलाचा माझा भरपूर टाईमपासून असा प्लॅन होता का बरं कुठेतरी ट्रेक वगैरे जाऊ। तर आमच्या तिथे जवळ एक कलावंती दुर्ग म्हणून आहे, तर आज आम्ही तिथे चाललो आहे। तर आज एकट्यानं जाता आपल्यासोबत ही दोन आहेत माकडा, कारण की एकटं जातोय तर सर्व असे बोलतात की एकटं जात नको जाऊ कुठं, तर बरं ऐकायला पाहिजे सांगतात तर। आणि आता निघायचं होतं आम्हाला 6 वाजता 7 वाजता आणि आम्ही आता निघतोय 8 वाजता। नेहमीप्रमाणे लेटच होतो आम्ही, पण काय नाही, आता डायरेक्ट तुम्हाला पुढे भेटतो। तर आम्ही आता कलावंती दुर्गाच्या पायथ्याशी आलो आणि तिथं आम्ही गाडी पार्क केली आणि पर गाडीचे आम्ही 30-30 रुपये असे दिले। आम्ही गाडी ॲक्च्युली वरती नेणार होतो, कारण की बरं अर्ध्यात जाते ना, त्यांनी रस्ता केला आहे तर नेऊया बरं, पण त्या आजीने आम्हाला नेऊन नाही दिली, होती इथंच पार्किंग करा, वरती जर वनवा वगैरे लागला तर कोण जबाबदारी घे। तर ठीक आहे बरं, तुमचं पण बरोबर आहे। तर आम्ही आता ट्रेक आमची स्टार्ट केलेली आहे, ती दोघं जण पुढे आहेत ना, मी मागे आहे बरं। लास्ट टाइम पण हा रस्ता आहे ना आम्ही निवडलेला, तर असं पश्चाताप झालता का इथून चाललंय, तरी पण आज आता इथूनच चाललोय। काय नाही, थोडासा ॲडव्हेंचर पण पाहिजे बरं, नुसताच सरळ चालायला काय एवढा आपण कम्फर्ट झोनच्या थोडासा बाहेर निघलं पाहिजे, त्यामुळे आम्ही येऊ तसा परत निवडला। शॉर्टकटने आमची पूर्णपणे वाट लावले, आम्ही या रोडने आलो, इथून एक जाते आता, याच जरा सिंपल वे आहे त्याने जाऊ, कारण की इथून एक दुसरा रस्ता आहे तो थोडासा असं जास्त स्टिक बघा, पोरं चाललेत तर एवढा काही हे नाही करत, आरामात जातो। आणि आता ORS वगैरे आणले ते पाण्यात मिक्स करून थोडंसं पिऊ, जेणेकरून थोडी बॉडी पण आपली हायड्रेट राहील। मी आता थोडासा ना बाजूला आलतो, कारण की लस्सी मिनी एकच चालले आणि त्यांना तिकडं ORS मिक्स करायला लावलं मिनी, ते तिथे ते बघतात, पण आपण गपचूप पिऊ आणि संपल्या आहोत तिथं। अरे कुठे गेला, मस्त लागतं मस्त। कसं आहे, त्यांना दाखवली तर हिस्सा वाढेल म्हणून एकटाच बाजूला आलं पितो, त्यांना बरं तुम्ही ते ORS मिक्स करत बसा, ते करतात, चांगले पोरा। इथला एक दादा आहे लोकल, त्याला असे पित होतो मी असं, तर व्लॉग बनत होतो ना, तर दादा बोलला का चॅनलचं नाव सांग, तर आपण दादाला चॅनलचं नाव सांगितलं आणि सबस्क्राईब पण केलं दादानी, तर दादाला थँक्यू। आणि आता आपण निघूया, कारण की लस्सी पण खपलेली आहे आपली। काय रे एकटा पितास, आम्हाला दे पाल एकच आलेली लस्सी, बाकी दुसरा आहे थोडा, त्याला बरं तुम्ही ORS आले तो गप पिया ना। हे बघा ढिगभर मोठी बाटली आली, ढिगभर बाटली मोठी, आणि त्यात टाकण्याचे 4 ORS ते सगळं टाकते तेव्हा टेस्ट आहे, सगळंच टाकलं। दोन टाकताना बोलतो टेस्ट नाही लागत, यारी माणसं आहे पाठी, याराची सोंगा आलेली, याराची सोंगा पाहिजे का दत्त। त्यांची डेली इथून अपडाऊन असतं खाली जॉब निमित्त, जॉबला तो गेलता आम्हाला मग सांगत होता, आणि आम्ही त्याच्यामध्ये डाबा टाकत चाललं, काय सवय नसण्याचे परिणाम आहेत, बाकी काय नाही। ते आलोय अर्ध्याच्या थोडासा जवळ आलोय, काय माहिती अजून किती टाईम लागते। थोडासा बसलेलो मी, पण जास्त पण बसून जमणार नाही, कारण का बसला का बसूनच राहील, ते पुढे गेलं ते पण इथंच बसलेलं, तर चालत राहतो बरं, काय काय माहिती, एकदा बसलो ना तर बसूनच राहतो। तर आता थोडासाच आहे, आता ती पठार येईल माची बोलतात ती, आणि मग त्याच्यानंतर पुढून ट्रेक होतो तो असं वेगवेगळा होतं, एक जातं रस्ता प्रबलगडला आणि एक जातं इथं कलावंती दुर्गा, समजलं? ओके। बोलता आपण माचीवर पोचलेलो तिथल्या, आणि इथून आता जवळपास अर्ध्याच्या पण अर्धा बाकी असत। सोबत हे माझा पार्टनर आहे, काय पिल्ल्या चल, मग असं सोबत आहे, तो बोलता मला पण दाखव, घेतला बघ तुला, सबस्क्राईब कर आपल्याला, ए तू पण सबस्क्राईब कर, ए कालू तू पण सबस्क्राईब कर, चल रा माझ्यासोबत चल। ते दोघं पुढं जातात, पण हे बघा 3 जण आहेत, ते मागच आहेत आपल्या, कुत्रं वफादार आहेत, कुत्रं माणसांपेक्षा या असल्या। आणि फायनली मित्रांनो पठारावर पोहोचलोय आपण, आता एवढ्या वरती आलो आणि ते एक वाडी आहे, हे बघा, म्हणजे एवढ्या वरती पण लोक राहतात, आणि त्यांना काही लागलं सामान ते खाली जातात असं काहीतरी, पण राहायला ते इथंच असतात। तर या दादाचं घर इकडे वाटतं, कुठे दादा तुमचं घर? कुठं
हा का? तर या दादाने इथं घर बनायला घेतलं. तर दादा एवढं विटा तुम्ही कशा आणता इथं? इथं बनवता? हा का? आणि सिमेंट खालून वगैरे आणता? आणि तुम्हाला काय म्हणजे असं लागलं सामान वगैरे? मित्रांनो इथून एक कुत्र्या कपड्यांना इथून एक रस्ता जातो प्रबलगडला आणि हा रस्ता आहे तो कलावंत दुर्गा जातो. तर आपण आता इथून हे काय भुकत र कपरा ना बघ आपल्याला नाही तर आपल्या फ्रेंड्सवर बघतोय कारण की ते कालच्या अड्ड्यातले आहेत आणि ते वरती आलेत ना आपल्यासोबत. त्यांना काहीतरी आता खायला द्यायला लागेल असं चालेल. तू गप्त का बोलून पण दे. इथं हा रस्ता बंद केला वाटतं काय माहिती का? आपण इथं असं जाऊ. अरे बाई फ्रेंड्स चला या. ओय रामू शामू चल. काय नाही झाला त्यावेळी पण आपल्याला धोका दिला इथून. हा आता तुम्हाला दाखवतो मी प्रबलगड कोणता आणि कलावंती दुर्ग कोणता. मी थोडंसं दमलो थोडंसं नाही भरपूर पण असा आवाज येतो. हा बघा हा कलावंती दुर्ग आहे आणि हा प्रबलगड आहे. लास्ट टाइम आम्ही गेलो होतो त्या साईडनं पूर्ण फिरवून इथपर्यंत आलो होतो. तिथली पण ट्रेक एकदम मस्त आहे. तिथं पण व्लॉग मी शूट केलं एकदम स्टार्टला. तिथून माझी ॲक्च्युली स्टार्टिंग झाली पण मी तो कुठं अपलोड नव्हता केला. या माणसाने तो माझा व्लॉग शूट केला. तसं चांगला आहे तो तर आता जरासा तो बावारले नुसता पुढं होता. आला रामू शामू चला. इथं आम्ही आता बसलेलो आणि मी बिस्किट नाही फोडला की लगेच रामे श्यामे गाव में आला. तू माझी व्हिडिओ ना काढली ना तुला भेटणार नाही. चल तू ये चांगला आहे ना खाली का हाताला विचारता याकडे देत तर दाम ना देत घे खा. तुला दिले ना इकडं जा. हा तुला चल तिकडं. हां लांब का लांब जास्त जवळचा प्रयत्न नका करू तुम्ही. बस आता आम्हाला मग खाऊ दे. बाई एवढंच राहिले आता आम्हाला तिकडं खा. तुम्ही 4 खाल्लं थांब तू खा. हा याचा झालेला आहे. तर काल्याला दिलाच नाही तो झोपलाय. आता मग कापीचं पाळण्यावर बसतो मी. मला काम करायला चष्मा लावून जातो. बसले तर खरा पण वरची जर फांदी तुटली बसाचं तर वांदो होतील. बाकी दुसरं काय सांगायची पण गरज नाही रे बाबा. इकडं खाली कसला मोठा ये इथं तर ठीक आहे. इथं नाही धपाक ये बघ. मित्रांनो हा रस्ता बघा इथून इथं ते आपल्याला एवढं चढत जायचं. तर चला इथून आस्ते जाऊ जरा. हा इथून जाऊ ग. इथून जरा जास्त स्टीफ आहे. चला इथून पण काय एवढं आहे नाही. इथून जाऊ असं. इथून ना आम्ही शॉर्टकटच्या नादात आहे ना मगासपासून जरा जास्तच वेगळाच आणि हार्ड रस्ता निवडतोय. मग काय ना आता आलोच आम्ही. इथून रस्ता कसला डेंजर आहे. त्या साईडने यायचा होता तिकडून गुफा पण होती पण आम्ही इथून आलो लवकर पोहोचलो होता. झाला आता डायरेक्ट वरतीच भेटू. हा आलेलो आहोत. यश तिकडून आलता त्या रोडनी. आपण तसला ते वाटतं सरळ होता. आता आलो. हा लास्ट आहे. नंतर इथून ज्या पायऱ्या आहेत त्या तुम्हाला दिसतच असतील एकदम दगडातून कोरलेले. तर मित्रांनो आपण लास्टच्या टप्प्यात आता आलेलो आहोत आणि हा लास्ट दुकान आहे. आणि ते 4 जण बघू शकता तुम्ही कसं चालत पायऱ्या पण बघा तुम्ही. आणि आता मेन जो ट्रेक आहे तो इथूनच चालू होणार आहे
आणि आता आपण इथून Insta 360 काढू आणि हा जो कॅमेरा आहे तो आपण यशच्या हातात देऊ, कारण की 2-2 अँगलने व्ह्यू कॅप्चर करू. कसे येतात ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. आणि मम्मी आम्ही नीटच चाललोय. हे बघ इथून पायऱ्या अशा आहेत आणि आम्ही चौकात जाऊन चौकात येणार. तुम्ही पण बघितलेल्या आहेत ऑलरेडी पायऱ्या, तर काय टेन्शन घेऊ नको. आम्ही नीट जातो आणि नीट येतो. खाली बघवत नाही, आस्ते आस्ते जाऊ, काही रिस्क घ्यायची गरज नाही. याच्यावरती आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि इथून चढायला आपल्याला सीडी दिलेली आहे. तर ते काही पैसे चार्ज करतात. आता विचारू दादाने किती पैसे चार्ज करतात. दादा किती घेतात इथून वरती चढवायचे? 50 रुपये पर पर्सन घेतात. तर ठीक आहे. आता आपण वरती जाऊया. इथून पण अजून चढायसाठी काही संपतच नाही. ऐक सॉक्स ठेवल्यात कारण की भरपूर गरम होते. इथून माझ्या मागं व्ह्यू बघा तुम्ही. पण आपण इथं मेन यासाठी आलो तर हा स्मारक बघायला, कारण की लास्ट टाइम आपण हा स्मारक बघितला नव्हता. इथं आता पोचलो आणि थोडासा आता आल्यावर का बरं बसूया. आणि इथून आता भरपूर किल्ले दिसतात, म्हणजे जवळपास 4-5 किल्ले दिसतात. ते बघत बसले मस्त. कारण की हे बघा या साईडला माथेरान पेब आहे त्या साईडला, आणि इकडं चंदेरी किल्ला आहे. परत तिकडं श्रीमल्लगड आहे. परत ह्या साईडला कर्नाला किल्ला आहे. मागच्या साईडला इकडं प्रबलगड आणि इर्शलगड आहे. तर असे भरपूर असे किल्ले इथून बघायला भेटतात. आणि आता मी तर बसलोय तर जाम भारी वाटतंय, कारण की इथं सावली आहे. आम्हाला उन्हाच्या आधी याच साईड व्हायचं होतं, कारण उन्हात जर असं नकोसं होतं. तेव्हा पण इथं आलो. आता दर्शन वगैरे घेतलं स्मारकाचा, तर असं मस्त वाटलं. आणि आता आमचं मन चाललं का इथं मस्त गाणी बोलावं, छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं गाणी बोलूया, कारण की इथं कोणच नाही. तर बरं आल्यावर का एखादं काहीतरी असं आपण केलं पाहिजे. तर बघूया कसं होतंय काय ते. जर चांगलं झालं तरच मी टाकीन, नाही तर मी टाकणार नाही. आणि गाणे बोलायला काय नाही, अशी मनात भावना असल्यामुळे गाणे बोलते. आपण सिंगर आहे वगैरे असं काहीच नाही. आवाज एकदम आपला भसाडा आहे, ते माहिती आहे मला. शोधू कुठरा धाव कसरा मीच स्वतःला पाहू कसरा या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा र
माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार. वरती आता मस्त आम्ही सॉन्ग बोललो आणि आता खाली उतरतो आणि जे बोललो ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. हा माझा फर्स्ट ट्राय होता, म्हणजे आपण काय प्रोफेशनल सिंगर वगैरे नाही आहेत. तर आता इथून उतरायचं चालू करतो, त्याआधी शूज घालतो. तो उतरायला पण जेवढा चढणं हार्ड होतं त्याच्यात डबल उतरणं आहे, पण आपण हलवलं उतरू. मी आता फोन आतमध्ये ठेवतो, निघूया इथून. आणि हा समोरचा जो किल्ला आहे आपल्या तो प्रबलगड आहे. आता शूज वगैरे घालूया आणि निघूया. एकदम खतरनाक आणि न विसरणारा हा क्षण होता आमच्यासाठी. एकदम स्टीफ होता पायऱ्या, ते बघू शकता तुम्ही. येतात तिथून जेवढी चढायला भीती वाटते ना तेवढीच उतरताना वाटते. पण आम्ही उतरलो एकदम हळूहळू सेफली. इथं बसलेलो आता थोड्या वेळ, ते अजून बसल्यात. आणि आता निघूया खाली जाऊन जेवण करू मस्त. आपण सोबत टिफिन वगैरे आणलेलं आहे. फक्त आता पाणी नाही आमच्याकडे, थोडं संपलं आहे. तर खाली तिथं बेस कॅम्प आहे. बेस कॅम्प म्हणजे ते माझी मागाशी तुम्हाला दाखवली मी गावातली लोक वगैरे, तर त्यांची जी दुकानं वगैरे आहेत ते तिथून आपण बिस्लेरी वगैरे घेऊया. वरतून आता उतरलो आणि इथे जेवायला थांबलेलो मागाशाच जागेवर. मस्त इथं सावली आहे. तर मावशीने आमच्या दिली ती बटाट्याची भाजी आणि चपाती. तर पटपट खाऊन होतं आणि त्याला खालीच भेटतं. आणि काय जेवण थोडंसं इथं बसू आणि नंतर डायरेक्ट नॉनस्टॉप खाली होतं. आमचं ठरलंय, बघू किती नॉनस्टॉप जातो. तुम्ही पण का, तुम्ही पण का, हे जा तुम्ही पण का जिसक्या. आम्ही तिथून खाली उतरलो आता आणि माचीवर आलेलो आहोत. आणि कलावंतीनदुर्गला महाराष्ट्रातील सर्वात हार्ड ट्रेक का बोलतात ते इथं आल्यावरच समजतं आपल्याला. आणि आम्ही जो एक्सपिरियन्स केला तो मस्त होता. सेफ गेलो आणि सेफ आलो. तिथे जे वरती रोप लावलाय ना, म्हणजे सीडीचा जो, त्याचे 50 रुपये घेतात. पण आधी वाटतं काय एवढे इथून तेवढं चढवायचे, पण त्याचं खरी किंमत आपल्याला उतरताना समजते काय ते इम्पॉर्टंट आहे. तर इकडं आल्यावर एवढं काय पैशाचं बघू नका द्या, कारण की येताना जी उतरताना खाली जे दिसत होतं ना एकदम डेंजर होतं. त्या रोप मुले इझिली उतरलो. तर आता इथून आम्ही खाली उतरलो. जेवण वगैरे केलं आम्ही मागाशी, पण काय जास्त शूट नाही केला मी येता येता.
आता बऱ्यापैकी उतरलोय खाली, तर पटकन जाऊया. अरे कुठून रस्ता आहे? इकडून आहे, इकडून रस्ता आहे. ते दोघं खाली आहेत पुढं, मी थोडं मागं थांबलेलो. तर चला खालीच भेटूया मस्त. आता आम्ही पूर्ण खाली उतरलेलो. इथं आपण मागं गाडी पार्क केली, ती गाडी वगैरे घेतल्या इथं समोर. त्याला बोला हो पुढं जरासं मी येतो. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप मस्त होता. आणि तुम्ही जर याचा प्लॅन करत असेल कलावंतीनदुर्ग किंवा प्रबलगडला, तर या नीट, सेफ या आणि सेफ जा. बाकी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.